स्टार्ट. पीक विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी 1 रुपयात विम्याची योजना बंद करीत सरकारने लागू केलेल्या नव्या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. पीक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत 50% घटली आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारची मोठी आर्थिक बचत होणार आहे. या योजनेला 2 आठवड्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परिच्छेद. राज्यात गेली 2 वर्ष 1 रुपयात पीक विमा योजना राबविण्यात आली होती. या योजनेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बनावट दस्तावेज सादर करून विमा उतरविला होता. त्यामुळे पीक विम्याच्या हप्त्यापोटी राज्य आणि केंद्र सरकारवर 9,000 कोटींचा आर्थिक बोजा पडला होता. या योजनेत सरकारचीच फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने ही योजना बंद करीत शेतकऱ्यांवर आर्थिक दायित्व टाकणारी आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई देणारी नवी योजना यंदाच्या खरीप हंगामापासून लागू केली. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक करण्यात आला असून हा क्रमांक आधार ओळखपत्राशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याची कुठे आणि किती शेतजमीन आहे याची माहिती शेतकरी ओळखपत्र क्रमांकाच्या माध्यमातून लगेच मिळते. तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 5% एवढा हप्ता भरावा लागणार आहे. या सुधारित योजनेमुळे पीक विमा योजनेतील गैरप्रकाराला आळा बसल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिच्छेद. शनिवार दिनांक 2 ऑगस्ट अखेर 78,25,525 शेतकऱ्यांनी 49,86,250 हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी 461 कोटी तर राज्य आणि केंद्र सरकार यांनी प्रत्येकी 815 कोटी याप्रमाणे एकूण 2,91 कोटी रुपयांची विमा संरक्षित रक्कम विमा कंपन्यांना भरली आहे. परिच्छेद. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात 1 रुपयात पीक विमा योजनेचा फायदा उठविताना 1,68,42,000 शेतकऱ्यांनी 1,13,00,000 हेक्टर शेतीवरील पिकांचा विमा काढला होता. यासाठी विमा संरक्षित रकमेपोटी विमा कंपन्यांना 7,500 कोटी आणि रब्बी हंगामासाठी 1,500 कोटी असे तब्बल 9,000 कोटी रुपयांचा सरकारवर आर्थिक बोजा पडला होता. यंदा विमा काढण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. यातून शेतकऱ्याच्या सर्व जमिनीचा तपशील एकत्रित मिळतो. सरकारच्या कारवाईच्या चक्रव्यूहात अडकण्याच्या भीतीने मोठ्या जमीनदारांनी यंदा पीक विमा योजनेकडे पाठ फिरविली आहे. तसेच राज्यातील 1,71,00,000 खातेदार शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 1 कोटी शेतकऱ्यांना ओळखपत्र क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे ओळखपत्र क्रमांक अभावी पीक विमा योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक विमा भरण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्याने दिली. स्टॉप.